क्या बात है। हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पटारे, हरिभक्त परायण अजिंक्य महाराज गायकवाड। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मकुर सुधारि, वरुण रघुबीर बिमल जशु जोदायक फलचारि। बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरव कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसहतिहु लोक उजागर। नमस्ते सदा वत्सले मातृभूमये, त्वया हिंदुभूमये सुखं वर्जितोऽहं। महामंगले पुण्यभूमि प्रदत्वे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते। अश्वमेव गजमेव व्याघ्रमनेव चनेव च, अजापुत्रं बलिं दत्त देवो दुर्बल घातका। हिच दान देगा देवा तुझा विसर न होवा, गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा। गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी। गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी। मेरे सर पर रख दो गुरुवर, अपने दोनों हाथ। देना है तो दीजिए, जन्म जन्म का साथ। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत देवराया दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया।
जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे। जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे। साईबाबांच्या दरबारामध्ये असणारा पारायण सोहळा, कीर्तन उत्सव असणारा, सालाबाजप्रमाणे चालत असलेला संपूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन परमस्नेही, ज्यांचं की 20-20 वर्षापासूनची ह्या माणसाची माझं मित्रत्व आहे, ठीक नाही, असे आमचे अमोल महाराज, सर्वश्री अमोल महाराज गाडे यांच्या असणाऱ्या आधिपत्याखाली हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी माझी परिचित अपरिचित खूप काही माणसं या ठिकाणी आहेत. मी जर प्रत्येकाचं जर नाव घेत बसलो तर 20 वर्षाचा संबंध आहे राहुरी तालुक्याची, आहे की नाही. किती वाजतील त्यात आताच 10 वाजले. 1 तास बोलायचं मला, कारण पुन्हा आपल्याला अमोल महाराजांचे भारूड पाहिजे. त्यांनी 6 दिवस भारूड केले नाही. त्यांची इच्छा होती, महाराज तुम्ही आल्यानंतरच भारूड करायचं. विठ्ठल या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे असणारे आमचे सुनील महाराज जुंद्रे, आकाश महाराज हंद्रे, पांडुरंग महाराज पठारे, बाबासाहेब मुसमाडे साहेब, यानंतर नामदेव महाराज शास्त्रीजी असणारे, ऋषिकेश भाऊ ॲडव्होकेट, अनिल महाराज गायकवाड, आप्पासाहेब कोळशे, उदय महाराज घोडके आणि या ठिकाणी आमचे रामेश्वर महाराज. बऱ्याच दिवसांनी कीर्तन माझं वाजवण्याचा योग आलेला आहे. रामेश्वर महाराज, आता आपण 4 वाजेपर्यंत यांना काही सोडायची गरज. आणि या ठिकाणी आमचे विठ्ठल मामा आहेत, अक्षय आहे, सर्वजण मंडळी, सुनील महाराज आहेत. आणि ज्यांनी हा मंडप टाकला असं असणारे जुंदरे पाटील असणारा यांचा असणारा मंडप, आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला आमचे इम्रान भाई, खूप खूप गोड असा असणारा या साऊंडचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आपल्या अभंगाचं पहिलं अक्षर आहे हेच. तुम्हाला सांगतो 3 दिवसाचे कीर्तनकार बांधलेले असतात. मधल्या खेळाडूंना कसं बी खेळता येतं, परंतु जे शेवटचे खेळाडू असतात 2, त्यांना मॅच काढावीच लागते. विठ्ठल मधले खेळाडू 0 वर गेले तरी काय हरकत नाही अमोल महाराज, शेवटच्याने 0 वर जायला शेवटच्यांना जिम्मेदारीने खेळावं लागतं. एक पहिला डाव पहिल्यांदा जो जातो त्यालाही जिम्मेदारीने खेळावं लागतं. तसंच कीर्तनामध्ये सुद्धा असतं. पहिल्या दिवशीचं कीर्तन भगवान परमात्म्याची महती सांगावी लागते. मध्ये काही सांगा, मध्ये काही अडचण नाही. कालाच्या आदल्या दिवशी भगवान परमात्म्याकडे मागणी करायची असते. 7 दिवस केलेल्या कष्टाचं फळ देवाच्या स्वाधीन करून आपण देवाला मागणी करायची. आणि 8व्या दिवशी ज्या देवाकडे आपण मागितलं त्याच्याबरोबर काला करायचा. म्हणून आजची जी कीर्तनाची सेवा आहे ही थोडी जिम्मेदारीची आहे. आता जिम्मेदारीच्या माणसाला जपून चालावं लागतं, का नाही. आपण म्हणत असतो मोठी जिम्मेदारी आहे. जिम्मेदारीच्या माणसाला जपून चालावं लागतं. आणि जपून चालणारी माणसं बरेच दिवस टिकतात.
जपून नाही जर चाललं तर बरेच दिवस माणसं टिकत नाहीत. म्हणून माय बाप्पा हो, आपण कसंही करू पण 4 वाजेपर्यंत जपून चालू, हळूहळू. जमलं मुसवाडे मामा? काय हरकत आहे. आता उद्या काल आहे डायरेक्ट. आज तुम्ही मिरवणूक केली सुंदर अशी, छान गोड असा कार्यक्रम. मला तर असं वाटलंच बरं का महाराज, इथं एखादी समजा ह्या वस्तीला जर वेगळं नाव असेल ना तर तुम्ही आनंद नगरी नाव द्या. मला लक्षात घ्या तुम्ही. असं वाटलं मला जेव्हा मला या ठिकाणची तारीख अक्षय महाराजांनी फोन केला, बाबा असं असं आहे. म्हणलं माझी फक्त 9च तारीख मोकळी आहे. कारण देवगडला कथा होती राजेंद्रदासजी महाराजांची. पुढं उद्यापासून आमचा रामनवमीचा कार्यक्रम चालू होत आहे 4 दिवसाचा. त्यामुळे अक्षय महाराजांना सांगितलं महाराज फक्त 9च. ते म्हणले बाबा 1च दिवस थांबा. आणि मी पाहिलंही नव्हतं कार्यक्रम किती मोठा आहे किंवा काय आहे. पण महाराज शास्त्रीजी मला असं वाटायचं की ही 9 तारीख कधी येईल, ही 9 तारीख कधी येईल. आणि तुम्हाला आजपर्यंत महाराज किती वाजता आले तुमच्या गावात कीर्तन. देवाची सेवा करणं वेगळं आणि संतांची सेवा करणं वेगळं. देव आपलं मनोरथ पूर्ण करत नाही पण संत आपलं मनोरथ पूर्ण करत असतात. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते. देव आपलं मनोरथ पूर्ण करत नाही. तुम्ही म्हणताल महाराज कशावरून बरं. तुमच्या भागातून बऱ्याचशा दिंड्या जातात पंढरपूरला. पांडुरंग आला का निरोप घेऊन? कोण आलं? ज्ञानोबा माऊली तुकाराम. संत येतात नाही बापा. कारण संत आपल्या मनातलं मनोरथ पूर्ण करत असतात. मग तुम्ही म्हणताल महाराज देवाचं आपलं काही नातं नाही का? नाही, देवाचं आणि आपलं नातं आहे. पण लक्षात घ्या ज्यांचं आणि आपलं नातं आहे त्याच्याविषयी आपण धडपडा करत असतो आणि ज्यांचं आणि आपलं नातं नाही त्यांच्याविषयी जास्त धडपडा करत असतो. तुम्ही म्हणताल कशावरून? मला सांगा मुलगा आपला का सुनाचा? तुम्हाला विचारतो मी. इकडची मंडळी डाव्या हाताची. मुलगा आपला का सुनाचा? तुमच्यात मुलं नाही काय? बोलत जा ना पटक. मी मारोडी माणूस आहे, बोललं तर माल इकल आपला. नाही अमोल महाराज बोललं तर माल नाही विकायचा आपला. बरं मुलगा आपला का सुनाचा? तर लग्न होईपर्यंत आपला, लग्न झाल्यावर कुणाचा? सुनाचा. तुम्हाला सांगू माहिती. बरं मुलगी आपली का जावयाची? मग मला सांगा आपण कुणासाठी एवढा धडपडा करायचा आहे? कोणासाठी करायचं एवढं सगळं? हे सगळं काही करत असताना तुम्हाला मी सांगेन देवाची सेवा जर करत आपण जर असलो तर संत सांगतात देवाला बाजूला करा आणि संतांची आरती करा. करिता देवार्चन घरा आले संत जन, देव सारावे परती, 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 देव सारावे परती. संत पूजावे आरती, संत पूजावे आरती, संत पूजा ती आरती, संत पूजा ती आरती. देव सारावे परती, देव सारावे परती,
करा, ते काम तुम्ही करतात. आनंद नगरीतली माणसं ते काम करतात, म्हणून तुम्हाला आनंद नगर आहे तुमचं. पहिलं नाव काय? हां, जुंदरवाडी. हां, जुंदरवाडीचं नाव आजपासून आनंद नगर. कागदपत्री कोणतंही असू द्या, त्याला काही नाही. पण ज्यांनी ज्यांनी या मंडपामध्ये आलेत त्यांनी ठरवायचं, अक्षय महाराज, की आजपासून आपल्या गावचं नाव काय, आपल्या ह्या वस्तीचं नाव काय? आनंद नगरी. आनंद नगरी कुठं कुठं आहे माहित आहे तुम्हाला? मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. मनात भरला एकोबा, मनात भरला एकोबा, मनात भरला विठोबा, मनात भरला विठोबा. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या